रामकृष्ण हरी. मी इगतपुरीचा आहे. माझं नाव बंटी पगारे आहे. वारीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी. सध्याची ही परिस्थिती आपण बघत आहात. बघा, नदीच्या पाण्यावर अनेक जणांचं जीवन आहे. बघा, नदीला माता मांडलेला आहे, परंतु तिला मातेचा दर्जा मिळत नाही आहे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की जे काही वारकरी आले आहेत त्यांच्या वतीने विनंती करतो, ज्या काही नद्या आहेत आम्ही वारी करत असतो, परंतु आम्हाला स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळत नाही. त्यामुळे आमची विनंती आहे, आम्हाला कोणतंही आश्वासन नको, या सर्व गोष्टीवर अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढीच फक्त सर्व वारकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मग तुमचं नाव सांगा. मी कारभारी दळवी नाशिककर. तर मी या वारीमध्ये जे आलेलं आहे, लोक म्हणतात वारी 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 जन्म मरणाची वारी. एखाद्या वारकऱ्याला जर विचारलं तो म्हणतो माझ्या 20 वाऱ्या झाल्या, 25 वाऱ्या झाल्या. हे साप चुकीचं आहे. माझं म्हणणं एकच आहे, वारी वारी जन्म मरणाची वारी. माझी एक वारी झाली ती म्हणजे जन्माची वारी. आणि मी आता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निघालो 29/6/2026 रोजी. आणि माझी पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शनासाठी सर्व वारकरी तिथे जाणार आहात. परंतु शेवटची माझी वारी आहे ती मरणाची वारी. ती बाकी आहे, ती कधी येईल कधीच सांगता येणार नाही. म्हणून जन्माच्या वारीमध्ये आणि कर्माच्या आपल्या मरणाच्या वारीमध्ये आपण जे करतोय वारी, तिला कर्माची वारी म्हटलं पाहिजे. आणि संतांबाबत जर म्हटलं तर भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, आणि प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, आणि उर्मिलासारखी जाव नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखा देर नाही, आणि भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, आणि हनुमंतरायासारखा सेवक नाही, आणि बिभीषणासारखा मित्र नाही, आणि रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, आणि काजळा इतका काळा नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि या जगात पुन्हा छत्रपती शिवराय होणं नाही. आणि जी माझी वारी चाललेली आहे ती पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरमजल करत आज आमचा 14वा दिवस आहे. आणि आम्ही अहिल्यानगरमध्ये सर्वच आतापर्यंत आम्हाला भाविकांना वारकऱ्यांना जेवणाची उत्तम सोय, राहण्याची उत्तम सोय, प्रत्येकाने ज्याची त्याच्या पद्धतीप्रमाणे थोडं होईना दान करून सर्व वारकऱ्यांना सुखी ठेवलंय. तरी वारकऱ्यांतर्फे आम्ही या श्रोत्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वारकरी. रामकृष्ण. आमचे सतीश दादा तांबे शिर्डी ते नाशिक मधले आमदार आहे का खासदार आहे, त्यांच्यातर्फे मी गण लावतो बाळासाहेब थोरातच्या वतीने. सगळे धार्मिक निवृत्ती महाराजच्या दिंडी चालले ना, तेवढ्याला गण फुगाड चालू आहे आपल्या आलेल्या माणसाला. जय हरी. रामकृष्ण. सांगुणाबाई दौलत दुभाषे, राहणार बालायदुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आमची आई वारी करता करता वारली. तिची अर्धी वारी राहिली, तिची वारी करायला मी आज इथं आले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आई तुमचं वय काय? वय असेल 60-70. सांगता नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मोदी. कुठून आले? नाशिक. नाव काय तुमचं? खंडू नामदेव तुपे. कसं वाटतंय वारी? वारी चांगला. कधीपासून वारीमध्ये तुम्ही? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. चालू वर्षी व्यवस्थित समजू. तुमच्या घरामधून तुम्ही एकटेच आहे का कोणी आलंय अजून कुटुंबात? घरामधून आमचे वडील येतो, ते आजोबा येतो, त्यात आम्ही येतो. अरे वा. काय मागणं आहे पांडुरंगाकडे? सर्व जनताला सुखी ठेवा लागते. तुम्हाला काहीच नाही? आम्हाला काय भरपूर काय मागायचं. हा, आपलं पांडुरंगाची वारी घडत राहू, बाकी काही नाही. जीवनात कोणाला अति दुःख नको, अति संकट नको, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना ठोकी ठेव. कोणाला जीवनात अति दुःख पण नको, अति हे पण नको, संकट पण नको. आमची 4थी वारी आहे. त्र्यंबकेश्वर वरून आम्ही पंढरपूरला पायी आलेलो आहे. सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. सर्व शेतकरी कष्टकरी यांना निवृत्ती राय खूप सुखात आनंदात सगळं पार पाडणार आहे, सुख देणार आहे, अशा हे वारीचा आनंद आहे. आणि सर्व वारकऱ्यांना सुखाची ठेव, समृद्धीची ठेव असं निवृत्ती रायाजवळ व पंढरीच्या पांडुरंगाजवळ ही विनंती करतो आणि थांबतो. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव घोटी, इगतपुरी, जिल्हा नाशिक. नाव सांगा. सुरेश गणपत कडू. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा पहिले. संदीप चंद्रवान तोपे, बेलू. आम्ही ना वारीमध्ये 40 दारणा माय नदी या दिंडीमध्ये चोपदार
आणि शिस्तपणे आम्ही सेवा करतोय. दारणा नंदी 40 नंबरमध्ये एकदम वारकऱ्यांना शिस्त लागो अशी 1 नंबर दिंडी 40 नंबरमध्ये. धन्यवाद मग. जय हरी जय हरी. आमच्या तालुक्याचे खासदार माननीय राजभाऊ वाजे यांनी आमच्या दिंडीसाठी भरपूर सुख सुविधा दिल्या. दवाखाना, गाडी येते, दिंडीसाठी भरपूर केलं त्यांनी. आमची एकच इच्छा आहे ते परत खासदार हो. वारीतला एखादा छान म्हणजे तुम्हाला अनुभव सांगायचा का एखादा? अनुभव वाटाने चालताना खूप अनुभव येतात. कोणत्याही व्यक्ती असं 5-4 2-3 लाख लोकांमध्ये एक सुद्धा उपाशी बिपाशी काही राहत नाही. प्रत्येकाला खाला पांडुरंगाच्या कृपाने भेटतेच. तुम्ही 5 वर्षापासून वारीत आहे. हा 5. यंदाच्या वारीत काय फरक वाटला तुम्हाला? यंदाच्या वारीत सुख सुविधा चांगल्या आहे. शासनाचं बाथरूम सगळं चांगले व्यवस्थित आहे, समजा काही नाही. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव गुलाब शंकर बैरागी, राहणार दह्याने, तालुका चांदोड, जिल्हा नाशिक. आणि तुमचं वय काय? माझं वय 76 वय चालू आहे माझं होतं. 76 वय. हो 76 वय. आणि घरून पायी वारी करताय का? त्र्यंबकेश्वर पासून थेट पंढरपूर पायीवारी. काही हातपाय दुखता का? काहीच नाही, काय देवाची दैवी कृपा ही. आणि एक मला इतका मोठा आजार होता, माझं सारखं रक्त पडायचं. ते रक्त पडणं बंद झालं तेव्हापासून मी वारीला यायला लागलो. म्हणजे मला त्याच्यापासून काही त्रास नाही. काही लोकांनी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, लाख रुपये खर्च येईल, 2 लाख रुपये खर्च होईल. उलट मला त्या निवृत्तीनाथाच्या बाहेर आलो तर मला 6,000 रुपये खिशात घालून घरी गेलो. इतकी ह्या वारीची म्हणजे हे वारीमध्ये काहीच कमी पडत नाही. खाण्यापिण्याला काही पडत नाही, काही नाही. रस्त्यावर गोळ्या बिस्किटाला काळ नाही. पिशव्या भरायचा किती अंध्या का द्या वाटून कोणला बी एवढ्या कोण घरी नेणार पिशव्या. इतकं या वारीमध्ये मन मोकळे. आणि परत पुन्हा टॉयलेटची व्यवस्था खूप चांगली आहे. घरी नसतं काही वारकऱ्यांची पिण्याचं पाणी खूप चांगलं स्वच्छ पाणी एकदम. वाटाणं बॉटलही भरपूर मिळायचं आम्हाला. पाण्याची सुद्धा कधीच काही अशी कमतरता नाही भासली. असं एकदम म्हणजे ही वारी एकदम स्वच्छ वारी, निर्मल वारी. आता आमच्या सारख्या पहिल्यांदा वारीला चालले, आम्हाला काय सल्ला द्या सांग तुम्ही? सल्ला जायचं वारीला, 100% जायचं वारीला. हो बोला बाबा. तुमचं नाव गाव सांगा. रामकृष्ण हरी. मी नाशिक जिल्हा निपाट तालुका आणि चितेगाव पाटा लालपाडी, तुळशीराम रेवजी सानप माझं नाव. तुमचं वय काय? माझं वय 76. किती वर्षापासून वारीत आहे? नाही सांगता येणार. मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 20-22 पासून वारी करतो. 2020-22 पासून. अरे वा. हो. या वर्षीच्या वारीत काय आनंद आहे? नाही, मागच्या वर्षापासून असा अनुभव आला का तुम्हाला तो शासनाने खूप सुविधा दिलेल्या आहे. भरपूर सुविधा, संडास आहे, दवाखान्याच्या गाड्या आहे. आणि एवढी पब्लिक असताना कोणीही इथं उपाशी राहत नाही. आणि कितीही तुम्हाला सांगतो पायवडीत जरी चालला किंवा असा एकरी चालला तरी त्याला काही अडचण येत नाही. वारीमध्ये काही असा प्रसंग घडला का ज्याने तुम्हाला वाईट वाटलं? म्हणजे एखादी चोरी वगैरे कोणाची काही झाली? नाही, चोरी झाली नाही. आता चोऱ्या करणारे ते स्थानिकच ठिकाणचे राहतात. ते काही वारीमधले नसतात, स्थानिक लोक असतात. काही त्रास झाला नाही? नाही, काहीच नाही. कुठलाही त्रास कोणाला होत नाही असतं. चला, धन्यवाद. आजी वय सांगा. माझं 1961 जन्मतारीख 1/1/1961 जन्मतारीख. 1/1/1961. हा. आणि मला तिकीट नाही, मी फुकाटे कुठे पांडुरंगानं फुकाटच दिलंय मला. या काय करून नाही घेतलंय, ते आपाप वरूनच आलं आधार कार्ड. माता पिता आवडत नाही बाई कुणा ग, या आई बापाने काय केलाय गुन्हा ग. माता पिता आवडत नाही बाई कुणा ग, या आई बापाने काय केलाय गुन्हा ग. पोटी पुत्र बाळ जन्मला न थाट वारस्याचा केला ग, थाट वारस्याचा केला. माता पिता आवडत नाही बाई कुणा ग, या आई बापाने काय केलाय गुन्हा. तळा हाताचा पाळणा केला न वाडीवरती लावलंय याला.
तळहाताचा पाळणा केला न वाडीवरती लावलंय याला न आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बापाचे उपकार मनात जाना ग या आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बापाचे उपकार मनात जाना ग संसार केला उपाशी पोटीन धन इष्टिक लेकांसाठी संसार केला उपाशी पोटीन धन इष्टिक लेकांसाठी आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बापाचे उपकार मनात जाना ग सून म्हणते जाऊ द्या पंढरीन काम धंदा यायचा घरी नाही आई बाप राहत्या उपाशी घरी चार चौघामध्ये न्याव करी आई बाप राहत्या उपाशी घरी चार चौघामध्ये न्याव करीन आई बापाचे उपकार मनात जाना ग आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बापाचे उपकार मनात जाना ग आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बाप राहत्या उपाशी घरी चार चौघामध्ये न्याव करी आई बाप राहत्या उपाशी घरी चार चौघामध्ये न्याव करीन आई बापाचे उपकार मनात जाना ग आई बापाने काय केलाय गुन्हा ग घरात जेवती राजा राणी आई बापाला बोली न कोणी घरात जेवती राजा राणी आई बापाला बोली न कोणी आई बापाचे उपकार मनात जाना ग आई बापाने काय केलाय गुन्हा ग आई बापाचे उपकार मनात जाना ग आई बापाने काय केलाय गुन्हा ग बायको म्हणते जाऊ द्या पंढरीन काम धंदा यायचा घरी बायको म्हणते जाऊ द्या पंढरीन काम धंदा यायचा घरी गाडीत यांना लवकर बसून द्या ना हो आई बापाने काय केलाय गुन्हा हो गाडीत यांना लवकर बसून द्या ना हो आई बापाने काय केलाय गुन्हा हो त्याच्याकरता आई बापाचे ना आपल्या करता तळ हाताचा पाळणा केला मग आई बापाची बी आपण काहीतरी सेवा केली पाहिजे त्यांना उपाशी ठेवायचं ना आपण चार चौघात न्याय करायचा असं नाही व्हायला पाहिजे पांडुरंगाची कृपा आहे आई घरी जायचं नको तुला मी पण इंदोरकर बाबाची बहीण आई तुम्हाला जर पांडुरंग आता भेटला तर तुम्ही काय मागसाल त्याच्यावर? पांडुरंगात फक्त मला शांत समाधानी ठेव माझ्या मुलाची मुलींची मला धन नको इष्टिक नको फक्त माझं हृदय याची किंमत होत नाही फक्त माझं हृदय ना हाय असंच राहू दे मला गोळी औषध काहीच नाही मला कुठलाच आजार नाही मी पायवारी करते अरे वा, खूप छान खूप छान जय हरी रामकृष्ण हरी बाबाची बहीण आहे मी बहीण आहे का मावस बहीण चुलत बहीण गाव सांगा तुम्ही. मरळ सिन्नर तालुक्यात मरळ गाव माहेर इंदुरी माझं बरं वा वा, खूप छान खूप पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा भक्ती सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी.